धाराशिव मतदारसंघामधून ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली। मतदारसंघामधील कळंब तालुक्यामधील अवकाळी पावसाने शेती पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिलाय। यावेळेला बोलताना ओमराजेंनी सरकारच्या शेतीविषयक धोरणांवरती टीका करत झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी असं प्रशासनाला आवाहन केलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की आई जीव घालना आणि बाप भीक मागू देना अशी परिस्थिती आहे। कारण सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन अक्षरशः 4,000 रुपयाने विकायची पाळी शेतकऱ्यावर आली। कांदा 60 रुपयाला गेला की केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली, अक्षरशः कांदा उकंड्यावर फेकून द्यायची पाळी शेतकऱ्यावर आली। आज बिस्लेरी बॉटलचा भाव 20 रुपये लिटर आहे, गाईच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या 27 रुपये लिटर आहे। मला सांगा, शेतकरी विरोधी धोरण सरकार अवलंबत आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळू देत नाही। एक बाजू ही आहे आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं आता हे आसमानी संकट आहे। आपण बघितलं असेल, मोठ्या प्रमाणात काल धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, मला वाटतं पावसाळ्यात सुद्धा इतका मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला नाही। आज या पावसामुळं परत पडणाऱ्या विजेमुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जे गाय असेल, म्हैस असेल, शेळ्या असतील, ह्याचं वीज पडून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेत, ते मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं की आता हातातोंडाशी आलेले आंबे आपण जर बघितले असतील तर सगळेच्या सगळे खाली सफरून झाले। अक्षरशः आता हे आंबे टाकून द्यायची वेळ आहे। आणि म्हणून माझी शेवटी बाकीचं काही राजकारण असलं, काही जरी असलं तरी सगळ्यात विनंती माझी एवढीच आहे की सरकारनं तातडीने ह्या शेतकऱ्याचे पंचनामे करावे आणि ताबडतोब भरीव स्वरूपाची मदत शेतकऱ्याला देण्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी तातडीनं पावले उचलली जावीत, ही कळकळीची विनंती आहे।